विविध भारती पुणे. ठळक बातम्या. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100व्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत सदैव अटल या स्मृतीस्थळी आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात सुशासन दिन साजरा करण्यात येत आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाल भोळे आणि डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारे पुरस्कार काल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. वैचारिक ग्रंथ पुरस्कार सोलापूरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सरफराज अहमद यांच्या राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान या ग्रंथाला, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख यांना, डॉ. यशवंत सुमंत स्मृती जीवनगौरव पुरस्कार कोल्हापूरचे ज्येष्ठ संशोधक डॉ. सुनीलकुमार लवटे यांना आणि डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधक प्रेरणा पुरस्कार शेती प्रश्नांचे अभ्यासक आणि संशोधक पुण्यातील डॉ. सोमीनाथ घोळवे यांना प्रदान करण्यात आला. स्पंदन आर्ट संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या मोहम्मद रफी पुरस्कारांचं वितरण राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल मुंबईत रंगशारदा सभागृहात करण्यात आलं. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार तर विविध प्रादेशिक भाषांमध्ये आवाज देणारे ख्यातनाम गायक जावेद अली यांना मोहम्मद रफी पुरस्कार प्रदान करण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत काल चरोली स्मशानभूमीमध्ये विद्युतदाहिनी बसवणं, बोफकेल स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवणं, रस्त्यांची आधुनिक पद्धतीनं दुरुस्ती करणं, विविध प्रभागातील स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीची कामं करणं आदी विषयांच्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58